हाय, हॅलो, नमस्ते. मी आज तुम्हाला चुरमुऱ्याचं भडंग कसा करायचं ते दाखवणार आहे. इथे माझ्या कढीपत्त्याचं झाड आहे, त्यातले फ्रेश कढीपत्ता घेतलेला आहे मी. आता मी चिवडा करायचं दाखवते. मी आता पातेलं ठेवलेलं आहे गरम करायला आणि तेल टाकते 4 चमचे. मोठ्या चमच्याने 4 चमचे तेल टाकायचं. तेल चांगलं कडू द्यायचं. तेल तापलं का मी फोडणीसाठी लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे ताजा आमच्या झाडाचा, फुटाण्याची डाळ घेतलेला आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे थोडे परतून घेतलेले आहेत मी. आता तेल काढलेलं आहे. 1 चमचा जिरे मोहरी टाकते. त्यानंतर थोडी हिंग टाकते. थोडी हिंग टाकायचे. त्यानंतर लसूण टाकायचा. लसूण चांगलं फ्राय होऊ द्यायचं. ब्राऊन कलर येईपर्यंत थोडं परतायचं. थोडं ब्राऊन झाला मी कढीपत्ता टाकते त्याच्यामध्ये. कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा. कढीपत्ता थोडा फ्राय झाला की शेंगदाणे टाकते. शेंगदाणे आणि फुटाणे, त्यामुळे शेंगदाणे फुटाणे चांगले फ्राय व्हायला पाहिजे. छान कुरकुरीत लागतात मग चिवड्यामध्ये. चुरमुऱ्याचा चिवडा करणार आहे मी. लो टू मिडियम गॅसवर चांगलं परतून घ्यायचं. आता त्या चिवड्यासाठी शेंगदाणे फुटाणे चांगले तळलेले आहेत आणि कढीपत्ता पण चांगला फ्राय झालेला आहे. आता याच्यात मी 1 चमचा मीठ टाकते. हळद टाकते थोडी. तिखट टाकते 2 ते 3 चमचे. चुरमुऱ्याचा चिवडा छान तिखट झाला की छान लागतो. जरा फ्राय करून घेते. थोडं चवीपुरतं साखर टाकते. आता गॅस एकदम बारीक करते मी. त्याच्यामध्ये आता चुरमुरं टाकते. चुरमुरे टाकल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं. ते छान कुरकुरीत व्हायला पाहिजे चुरमुरे. चिवडा छान होतो. फोडणी झाली आहे. आता चिवडा परतते मी. चांगले कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं. आता हा गरमागरम चिवडा तयार झालेला आहे. एकदम कुरकुरीत टेस्टी छान तयार झालेला आहे. हा चिवडा आवडला असेल तर करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.